नमस्ते, मी अनिता शिंदे. अनिता फॅशन अँड स्टाईल या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजची रेडी पेपर कटिंग वापरून हा ब्लाऊज कसा शिवायचा आहे ते. तर माझ्याकडे हे प्रिन्सेस कटचं मी पेपर कटिंग ठेवून ही कटिंग केलेली आहे. हे तुम्ही ऑर्डर करू शकता आणि माझ्याकडून हे मागवू शकता. तर यासाठी तुम्हाला मी व्हॉट्सअप नंबर देते, त्यावर तुम्हाला हाय करायचा आहे आणि पेपर कटिंग ही मागवायची आहे. तर त्याची डिटेल मी तुम्हाला हा व्हिडिओ होत असतानाच देत जाणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला ह्या पेपर कटिंगची संपूर्ण अशी माहिती यामध्ये मिळणार आहे. मी यामध्ये हे पेपर कटिंग जसं आहे तसंच व्यवस्थित ठेवून कटिंग केलेलं आहे. फक्त बाहीचं माप आपल्याला जेवढी बाही पाहिजे त्याप्रमाणे उंची घेऊनच आपल्याला याचं कटिंग करायचं आहे. तुम्हाला कुठलंही याच्यामध्ये सिलाई मार्जिन वाढवायचं नाही आहे. काहीच कुठेही वाढवून न देता आपल्याला हे पेपर जसे आहेत तसेच कापडावरती ठेवून हे कटिंग करायचं आहे. तर हे मी पेपर कटिंग ठेवून अस्तरवरती हे मी आखून घेतलंय आणि याचं मी आता कटिंग केलेलं आहे. हे आहे तसंच मी व्यवस्थित कट करते. तुम्हाला याच्यामध्ये हा ब्लाऊज परफेक्ट फिटिंगला बसतो आणि शिलाई करताना किंवा कट करताना कुठलीच अडचण येत नाही आणि 1 तासाच्या आत हा ब्लाऊज शिवून तयार होतो. तर ही कटिंग तुम्ही नक्की मागवा आणि तुमचं व्यवसायाला अगदी व्यवस्थित अशी गती द्या. तर हे मी पेपर कटिंगवरतून अस्तरचं कटिंग करून घेतले. आता मी हे ब्लाऊज पीसवरती कटिंग करत आहे. हे आहे तसेच व्यवस्थित भाग ठेवून घेतलेत आणि याचं मी कटिंग करत आहे. माझ्याकडे कटोरी ब्लाऊज आहे, 2 पीस कटोरी ब्लाऊज आहे, 4 टक्स ब्लाऊज आहे, 1 टक्स ब्लाऊज आहे, बोटनेक आहे. तुम्हाला जे कॉलरचे ब्लाऊजचे पेपर कटिंगसुद्धा आहेत आणि त्याची किंमत मी अगदी कमी अशी ठेवलेली आहे. तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा आणि ही पेपर कटिंग नक्की मागवा. आता हे मी बाहीचं कसं शिवायचं ते दाखवते. तर अस्तरचं जे कटिंग आहे, अस्तरची जी बाही आहे ती मी वरतून ठेवली आणि ब्लाऊज पीस खाली ठेवलेला आहे, जेणेकरून आपल्याला हे व्यवस्थित असं शिवता येईल. हे मी पलटवून घेतलंय आणि बाहीचं मी कशी शिवायची हे तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, म्हणजे तुमच्या ही बाही कशी शिवायची आहे ते लक्षात येईल. आता हे बघा, हे अस्तर आणि ब्लाऊज पीस आपण व्यवस्थित असं जॉईंट करून घेतलेलं आहे. अस्तरच्या बाहेरचं आपण कट करून टाकलंय आणि बाहीही दोन्ही बाह्यांचं आपलं शिवून झालेलं आहे. आता आपल्याला हा भाग आहे असाच व्यवस्थित ब्लाऊज पीसवरती ठेवून घ्यायचा आहे आणि याला टिप मारायची आहे. हे सुद्धा आपण टिप मारून मी घेतलेलं आहे. मी तुम्हाला हे शिवून दाखवते, कारण ज्यावेळेस तुम्ही ही पेपर कटिंग घ्याल त्यावेळेस तुम्हाला हा संपूर्ण ब्लाऊज शिवताना कुठलीच अडचण येणार नाही. आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर अगदी फास्ट असा शिवून आपला ब्लाऊज तयार होतो. ह्या पद्धतीनेच तुम्हाला ब्लाऊज हा शिवायचा आहे. आता हे दोन्ही भाग आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस शिवून घेतलाय. आता हा समोरचा भाग आहे. तर हा भाग ठेवताना बघा, मी गळ्याच्या कडेने टिप मारते, पण आपण ज्यावेळेस हे पलटवायचं आहे त्यामुळे सुईची बाजू ब्लाऊज पीसची वरती ठेवायची आणि अस्तर त्यावर ठेवायचं आहे. आणि हे आहे तसंच आपल्याला नॉचेस मारून गळा हा पलटी करून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपलं हे ब्लाऊजचा पुढचा गळा हा व्यवस्थित असा लगेच असा तयार होणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर दाबटीप देतोय आणि दाबटीप झाल्यानंतर कडेने आपल्याला अस्तरवरती टिप मारून हे शिवून घ्यायचं आहे. आता हे टिप मारून झालंय. याच्या बाहेरचा आपण
अस्तरच्या बाहेरचं याचं आपण ब्लाऊजचं जे राहिलेला भाग आहे तो कापून टाकलाय आणि हे आपलं व्यवस्थित असं शिवून झालेलं आहे. आता याला आपल्याला समोर हुक बसवायचे आहेत, त्यामुळे मी याचं मध्ये कट करणार आहे. तुम्हाला समोरून बंद करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्यामुळे मी आता हे व्यवस्थित असं ठेवून घेतलंय आणि याचं आपण आता कटिंग करतोय. म्हणजे दोन्ही भाग आपण हे वेगवेगळे केलेले आहेत. आता आपल्याला खालच्या क्रॉस पट्ट्या घ्यायच्या आहेत आणि ह्या सुद्धा व्यवस्थित अशा शिवून घ्यायच्या आहेत. याची मी कडेने टीप टाकून घेतली. हे सुद्धा आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आणि याला दाब टीप मी देऊन घेतली पलटवल्यानंतर. आणि अस्तरवरती आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे आणि राहिलेला भाग ब्लाऊज पीसचा हा आपण कट करून घेतला. म्हणजे ह्या दोन क्रॉस पट्ट्या आपल्याला व्यवस्थित अशा शिवून तयार केलेल्या आहेत. आता हा पाठीमागचा भाग आहे. मी खडूने हे ठळक करून घेतले, गळ्याचा आकार जेवढा पाहिजे तेवढा. आपल्याला ब्लाऊज पीस हा सुईची बाजू वरती ठेवायची आहे आणि त्यावर हे अस्तर ठेवलंय आणि खाली मी टीप टाकून घेतली. ह्या मधल्या भागाला पण मी एक टीप टाकून घेतली आहे. आता आपण जो आकार दिला आहे खडूने त्यावरती बरोबर आपण टीप टाकली आहे आणि कटिंग करून घेतोय. आता इथे नॉचेस द्यायचे आहेत. ही टीप टाकली होती ती मध्ये आपण ते मी उसवून घेतली आहे आणि हे आपण पलटवून घेतोय. पलटवल्यानंतर आपल्याला कडेकडेने याच्यावरती दाब टीप द्यायची आहे आणि अस्तर आणि ब्लाऊज पीस हा शिवून घ्यायचा आहे. तुम्ही ह्या प्रकारे ह्या टीप दिल्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाऊजचं पीस हा व्यवस्थित शिवायचा आहे, जेणेकरून हे व्यवस्थित होईल. आणि त्यानंतर उरलेला भाग आपण हा अस्तरच्या बाहेरचा कापून टाकलेला आहे. हे सगळे भाग मी व्यवस्थित असे शिवून दाखवलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज शिवत असताना कुठलीच अडचण येणार नाही. त्यानंतर आपण हे पाठीमागचे टक्स टाकून घेतोय. तुम्हाला हा सगळा ब्लाऊज मी व्यवस्थित शिवून दाखवलेला आहे. आता हे भाग कसे जोडायचे ते बघा. हे व्यवस्थित समोरचा भाग मी ठेवून दाखवलाय आणि हे आहे इथेच आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. हे भाग आपल्याला टीप टाकत असताना डबल टीप टाकायची आहे. परत एकदा मी टीप टाकली त्याच्यावरतीच, म्हणजे आपला हा भाग व्यवस्थित पॅक होईल. आणि बघा याचा पफ सुद्धा किती व्यवस्थित आलेला आहे. याची क्रॉस पट्टी सुद्धा डबल टीप टाकून आपण शिवून घेतो. एकदा टीप टाकल्यानंतर परत एकदा टीप टाकायची आहे आणि हुकलूक पट्टी तयार करून घ्यायची आहे. दोन्ही भाग ह्याच पद्धतीने आपल्याला शिवायचे आहेत. हे उरलेलं एक्स्ट्राचं आहे या पट्टीचं, ते आपण कापून टाकतोय. ह्या प्रकारे आपलं हे दोन्ही भाग तयार झालेत. आता आपण पाठीमागचा भाग घेऊन शोल्डरवरती टीप टाकतोय आणि याची आपण बाही जोडून घेतलेली आहे. फिटिंगची टीप सुद्धा याची अगदी व्यवस्थित येते.
हे बघा, कडेने आपल्याला टिप टाकली मी आणि 1 इंच माप घेऊन ही टिप टाकलेली आहे. तुम्ही कमरेचं मापाला मोजून टिप मारू शकता आणि 1 इंचाची आपली फिटिंगची टिप आहे. ह्या प्रकारे हा संपूर्ण असा ब्लाउज शिवून झालेला आहे.